नालासोपारा रेल्वे स्थानकावरच्या रेल्वे रुळांवर या सलग तिसऱ्या दिवशी पाणी साचलंय। ट्रॅकवरील जलभरावामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा आजही सुमारे 25 ते 30 मिनिटे उशिराने धावते। दरम्यान ट्रॅकवरील पाणी काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोटर पंप सुरू केलेत, तरीही जलभराव पूर्णपणे ओसरलेला नाही। परिणामी सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावरील रेल्वे वाहतूक सध्या संथ गतीने सुरू असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतोय। नालासोपारा रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। सलग तिसऱ्या दिवशी ही नालासोपारा रेल्वे स्थानकाचा ट्रॅक जर बघितला तर आपण पाण्याखाली दिसत आहे। मी आता सध्या नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळ आहे। आपण जर बघितणार तर हा रेल्वे जो ट्रॅक आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सकाळची दृश्य आहेत। आपण जर बघितलं तर पावसाचा जोरही वाढतो आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर बरसत आहे। नालासोपारा हा पूर्णपणे ट्रॅक जो आहे हा पाण्याखाली केलेला आहे। पश्चिम रेल्वे ही आहे ही 25 ते 30 मिनिटं उशिराने धावत आहे। चाकरमानी जे आहेत हे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाले, पण प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। नालासोपाराचं हे विरारला जाणारं डाऊन आहे। प्रत्येक जे प्रवासी आहेत हे डाऊन जाण्याचा प्रयत्न करतात, कारण की इकडनं चढायला मिळत नाही आहे। मात्र अशी भयानक परिस्थिती आहे। आजही पावसाचा कहर हा सुरू आहे आणि रेल्वे ट्रॅक जर बघितलं तर हे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे। नालासोपाराची चिंता पुन्हा वाढत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।